ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि मनमोहक संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा। आणि यामुळे स्वामी भक्त वाढतील आणि स्वामींचा प्रचार सुद्धा होईल। म्हणून तुम्ही तुमच्या आवडत्या मित्रालाही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुमच्या मनातील गोड जी बातमी असेल ती तुम्हाला लवकरच मिळणार आहे। आणि मी स्वामींकडे एवढीच प्रार्थना करतो की तुम्हाला तुमच्या घरात सुख, समाधान, आनंद येऊ दे आणि सर्वांना आपले स्वामी असेच खुश आणि सुखी राहू देत, ही स्वामींचरणी प्रार्थना। स्वामी समर्थांना एकच प्रार्थना करा, हे समर्था, सतत प्रसरण पावणाऱ्या ब्रह्मांड रूपी वडाच्या झाडाचे मूळ शिव स्वरूप तूच आहेस। तूच माझा भोळा शंकर आहेस। तूच माझी माता पार्वती आहेस। तुझे अस्तित्व चराचरात आहे। हे आई, आज आम्हा बालकांनाही समज दिली। तुला अनंत कोटी त्यासाठी धन्यवाद। धन्यवाद स्वामी समर्था आणि स्वामी राया। आम्हाला सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, संदेश आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, पण वेळ बदलायला पूर्ण आयुष्य मात्र नक्कीच लागत असतं। खरे गुंतवणूक सल्लागार तेच असतात जे चहाचं बिल भरावे लागेल म्हणून हळूहळू चहा पित असतात। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, अशा मित्रांपासून दूर राहिलेच बरं। जेव्हा जेव्हा एकटे वाटायला लागतं ना, तेव्हा मग स्वामी तुमच्या चरणांकडे धावायला लागतं। म्हणून तेव्हा आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ। काही लोक ड्रायव्हर सारखे असतात, कुठली गोष्ट कुठेही नेतात, हे लक्षात घ्या। म्हणून स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना कधी दुःख देऊ नका, कारण दुसऱ्याचं मन मोडणं म्हणजे मंदिर मस्जिद मोडण्यापेक्षाही मोठं पाप आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। काही गोष्टी स्वतः पुरत्या मर्यादित ठेवाव्यात, नात्यासाठी बरं असतं ते। आणि हक्क त्यांचा वरच गाजवा जे तुम्हाला हक्काचं समजतात, मग ते कोणीही असो। हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख प्रत्येकाला दिसत नसतं आणि ते आपण ओळखायला हवं, तरच आपण माणसं ओळखायला शिकलो असं आपण समजूया। मिळेपर्यंत आणि गमावल्यानंतर या जगात प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची वाटते असते। आणि संवादाचं दुसरे नाव म्हणजे मित्र आहे। आणि मित्राबरोबर आपण भरपूर काही मोठे संवाद हे साधत असतो आणि सर्व काही मित्राला सांगत असतो। वडिलांचं कष्ट जर डोळ्यांसमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज आपल्याला पडू शकणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देतो। मनात भरून ठेवलेल्या गोष्टींमुळे मन भरून जगता येत नाही। म्हणून मनातल्या गोष्टी तुम्ही स्वामींना सांगत चला। स्वामी नक्कीच त्याच्यावर मार्ग काढतील आणि तुम्हाला मार्गही दाखवतील। तुम्ही कर्माचा पाठलाग करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करेल। स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली ना, तरी त्याला खरेदी करता जगात कोणीच कुठेच भेटत नाही, हेही तितकंच खरं आहे। म्हणून प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं आहे, कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते। म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खाजवू नये, एवढं लक्षात घ्या। म्हणून नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात, कारण एका साईडनी नाती जपण्याचा प्रयत्न कराल तर मग तुम्हाला ती नाती भेटणार नाही, हेही तितकंच खरं आहे। आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देऊ नका। स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका। वेळ, विश्वास आणि सन्मान हे असे पक्षी आहेत जे उडाले तर परत कधीच येत नाहीत, हे लक्षात ठेवा। आवडणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू आयुष्यात मिळतेच असं नाही, आणि त्या अपूर्णत्वाला सोबत ज्याला जगता आलं तो खरंच जिंकला असे आपण समजावे। आयुष्यात कोणासाठी काही करता नाही आलं तरी चालेल, पण ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलंय ना, त्यांच्यासाठी काही करायला मागे सरू नका। एवढं करा आणि करायला शिका। अर्थपूर्ण बोलणं प्रत्येकाशी होतं, पण निरर्थक बोलणं ज्यांच्याशी होतं ते खास असतात, हे समजून घ्यायला चला। अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळत असतं, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। मानवी नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढत असतो, आणि तो आपलेपणा वाढला की सर्व काही मग एकनिष्ठ होत असतं। हसणारे आणि रडणारे लोक यांच्यात फरक काय? हसणारे लोक स्वतःवर प्रेम करतात, रडणारे लोक दुसऱ्यांवर प्रेम करत असतात। म्हणून त्या लोकांची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या लोकांनाही जपलं पाहिजे। कौतुक किती करायचं तेवढं करा, पण विचारपूर्वक करा, कारण अपमान हे कर्ज आहे।
जे प्रत्येकजण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो हेही मात्र तितकंच खरं आहे. परिस्थिती मैत्री करता आली की चुकलेल्या वाटा पण सहजपणे आपल्याला सापडत असतात. सत्याच्या वाट्यावर चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्याची गर्दी मध्ये मिसळू नका, एवढं मात्र नक्कीच करा. कौतुक अनेकदा लांबच्या लोकांकडून होतं, जवळच्या लोकांचा वेळ तर आपल्या चुका काढण्यातच जातो. म्हणून जे लोक आपले कौतुक करतात त्यांचं मनापासून स्वागत करा आणि त्यांना धन्यवाद म्हणा, कारण ते आपल्याला वरती जाण्यापासून कधीही रोकत नाही आणि कधीही थांबवत नाही. सुंदरतेपेक्षा सहवास आणि स्वभाव प्रेमात पडायला पुरेसा असतो. म्हणून सहवास आणि स्वभाव ज्याचा चांगला असला तो व्यक्ती खरंच मनाने निर्मळ असतो आणि स्वच्छ असतो. आयुष्यातील कोडी सोडवायची असतील तर स्वभावात गोडी ही असायलाच हवी आणि ती गोडी आपण जरूर निर्माण केली पाहिजे. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण कोणाची तुलना करत बसाल तर मग तुम्ही जीवनात अडकून बसाल, कारण या खेळाला अंत नाही हे समजून चला. आजकाल भरलेल्या मनापेक्षा भरलेल्या खिशाला जास्त महत्त्व आहे, हेही तितकंच खरं आहे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर आणते हे तितकेच खरं आहे. आयुष्यात जबाबदारी स्वीकारा, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. मित्रांनो, असं नाही की वाईट कर्माचंच फळ आपल्याला भोगावं लागतं. मी अति चांगलं असण्याची देखील खूप किंमत या आयुष्यात मोजली आहे. आयुष्यात पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. माझं ते माझंच, पण भावाचं हेही माझं म्हणजे महाभारत आहे, आणि भावाचं तेही भावाचंच आणि माझं तेही भावाचं हे रामायण आहे, हे आपण शिकून घेतले पाहिजे. लाख बोलतील वाईटापणावर, पण कारण लोकांना चांगलेपणाचा शोधण्याची सवय नसते. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. मनासारखे दिवस येण्यासाठी मनाविरुद्ध काही दिवस तरी काढावेच लागतात, हे निश्चित आहे. त्या व्यक्तीकडे कधीच खोटे बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो तुमच्याशी खोटे बोलतो. सुंदर होतं बालपण, झोप कुठेही लागली तरी डोळे मात्र गादीवरच उघडायचे. हे किती छान होतं. हक्काची भाषा करणारे वेळ आल्यावर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात, यांनी मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्याला आपल्याला गमवायचं नसतं त्याच्या वागण्या बोलण्यातून त्याला आपण आयुष्यभर हवे आहोत हे समजायचं असतं. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. हे नाती जिवंतपणे सांभाळा, नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही, हे निश्चित तुम्ही समजलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न असले आणि अपेक्षा स्वतःकडून ठेवल्या की निराश मनाला स्पर्श करता येत नाही. नात्यात प्रत्येक वेळी मनाची स्थिती कशी आहे हे सांगणं गरजेचं नाही. कधी कधी न सांगता समजून घेणं यालाच तर प्रेम असं म्हणतात, हो ना? मग तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी जरी खरी माणसं टिकवता आली तरी जगण्याला तुमचा अर्थ आहे, हे समजून घ्या. सगळ्यांची किंमत करता करता कधी आपली किंमत शून्य होऊन जाते हे समजत देखील नाही. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे पण गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी आहे. वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं. लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही. नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असलं तरच नक्की टिकत असतं. अहंकार आणि संस्कारात एवढाच फरक असतो की अहंकार हा नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, तर संस्कार हा नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो. दुसऱ्यांच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा, कारण दुसऱ्याच्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात. उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल, काळजी करू नकोस. स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे आहेत. कळत नाही कोणत्या वळणावर आयुष्य येऊन थांबलंय. काही बोललो तरी मी चुकीचा आणि काही नाही बोललो तरी मीच चुकीचा असतो. नाराज नाही मी कोणावर, पण मी ज्यांना आपलं मानलं होतं ना, नेमकं त्याच लोकांनी मला आपलं कोण नसतं हे शिकवलं आहे. काही व्यक्ती स्वतः केलेली चूक कधीही मान्य करत नाहीत, मग नाते तुटली तरीही चालेल, त्यांना काही फरक अजिबात पडत नाही. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान
आणि सहनशीलता असते, त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता देखील असते. सायन्स कितीही पुढे गेले ना, तरी आपल्यांनी दिलेले काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधीच दिसणार नाहीत, हे मात्र तितकेच खरे आहे. जसे एकाच बाजूने भाजून भाकरी बनत नाही ना, तसंच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नाही, हे लक्षात घ्या. नशीबही हरायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची हवी. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून तुम्ही पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. लोकांच्या उपयोगी पडणं ही आदरास पात्र कृती आहे, यात शंका नाही. परंतु तुमच्या क्षमता मर्यादित असतात. दुसऱ्यासाठी धावत जाण्यासाठी एक क्षण स्वतःकडे पाहणं हे तुमचं आदर कर्तव्य आहे. आणि तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि अवधान दुसऱ्यासाठीच वापरून संपवलं तर मग तुमच्यासाठी काही उरणारच नाही, हेही तितकंच खरं आहे. अपेक्षांचं ओझं घेऊन वावरणारं किती कठीण असतं, हे त्याला विचारा ज्याने अपार कष्ट करूनही स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. किती जवळचा असला तरी शब्दावर विश्वास ठेवू नका, कारण शब्द बदलायला वेळ लागत नाही, हेही सत्य आहे. सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी तो मोठा न्यायाधीश बनून जातो. म्हणून ऑक्सिजन असो की माणसाचे विचार, एकदा पातळी खाली आली की धोका हा वाढत असतो. दुसऱ्याकडे किती छान आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही आणि तो लालसेपोटी जगत असतो. पाप वाईट असते, यात शंकाच नाही, पण पुण्य केल्याच्या गर्व त्याहीपेक्षा वाईट असतो, हेही तितकंच खरं आहे. कच्च्या मातीने मढवलेलं घर असलं तरी चालेल, मात्र त्या घरातील नाती पक्की असावी लागतात. शहाणा माणूस एकांतात आणि कमजोर व्यक्ती घोळक्यात असतो. तोंड चालवणं सोपं, डोकं चालवणं अवघड असतं. क्षेत्र कोणतंही असो, तुमचा स्वभाव वाढू लागला की बदनामी अटळ आहे, हे समजून घ्या. तू माणुसकी जप, माणसं तुला जपतील हे निश्चित आहे. जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजे. निरोप घेतो देवा आता, आज्ञा असावी, चुकले आमचे काही, क्षमा असावी, असे आपण गणपती बाप्पाला विसर्जन करताना सांगतो. तेव्हा आपण जेवढं प्रेमाने गणपती बाप्पाला ठेवतो तेवढंच प्रेमाने आपण लोकांची मनं जपली पाहिजे आणि त्यांची मनं आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा, डोळे उगीच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा, असंच आपण स्वामींविषयी बोलत असतो. स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणी दर्शन देत असतात आणि त्यांचा भास आपल्याला होत असतो. परिस्थिती जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेत असते. आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती मनातूनही निघून गेली तर किती बरं होईल ना. म्हणून होणाऱ्या त्रासाला अंत असावा, नाहीतर माणूस जगणं विसरतो. विचारांचा दिवा विझला की आचारांचा अंधार होतो. श्रीकृष्ण सांगतात, ज्याचं भेटणं नशिबात लिहिलेलं असतं, परमेश्वर त्याची कोणत्या ना कोणत्या रूपात भेट ही घडूनच देत असतो. कोणीतरी विचारलं, प्रेम म्हणजे काय? खूप छान उत्तर मिळालं. जगात अनेक लोक आहेत, पण एका व्यक्तीसाठी रडू येणं म्हणजे प्रेम आहे. मनातील स्वप्नांची फुले किती उमललीत ना, हे परिस्थितीच्या काट्यांना ठाऊक असतं. अनुभव कोण कोणासाठी स्वतःला बदलत नसतो. वेळ बदलली की माणूस बदलत असतो. आपण घेतलेला एखादा निर्णय योग्यच आहे हे सिद्ध करण्यासाठी घेतलेली मेहनतच माणसाला यशस्वी बनवत असते. सगळं संपून ही डाव जिंकता येतो, फक्त साथीदार कट्टर पाहिजे. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य अगदी सुखात जाईल आणि समाधानात जाईल. देवाकडे पाठ असताना तुम्ही काय वागताना आणि देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरा, पण त्याचे अनुभव मात्र आयुष्यभर लक्षात ठेवा. काही वेळा स्वतःचाही विचार करणं गरजेचं असतं. आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारा यशस्वी भलेही होईल, पण मनातून सदैव हारलेला असतो. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकाराव्या लागतात आणि संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो, हेही खरं आहे. देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देत असतो. आपले दुःख मनात लपून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील आहेत आणि त्या वडिलांना जपायला शिका. आणि आपले दुसरे वडील म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. ते आपले गुरु माऊली आहे. त्यांची भक्ती करा आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच करा.
चूक व्यक्तीची असेल तर सुधारता येते, पण व्यक्ती चुकीची असेल ना तर मग सुधारणे अगदी कठीण होऊन जाते. दिसत नसला तरी तू अनुभवला आहे तुला, कारण माझ्या प्रत्येक संकटात साथ दिली आहे तू मला. आणि स्वामी समर्था, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या संकटात धावून येता आणि मला साथ देता, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. आयुष्याच्या शाळेत शिकवतोय धडा जगण्याचा. आहे येथे खूप गर्दी माणसांची, पण शोध माणसातल्या माणुसकीचा. आणि माणुसकी तुम्ही नक्की जपली पाहिजे. अस्तित्वाचा आनंद घ्या. दुःख आपलेच उत्पत्ती आहे. तमाशा आयुष्याचा झाला, कलाकार सर्व आपलेच निघाले. माणसाचा स्वभाव हा कायम प्रामाणिकपणाचाच असावा, कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण नेहमी माणसाच्या स्वभावानेच होते. कोणत्याच गोष्टीचा माज नसावा, कारण वेळ प्रत्येकाला संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. कॅमेऱ्यासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणं खूप गरजेचं असतं, जवळचं व लांबचं नीट समजण्यासाठी. आणि हे समजलं तर नक्कीच आपण माणसातली माणुसकी देखील समजू शकू. कसलंच काम नसताना आपली आठवण काढणाऱ्याला आपला माणूस म्हणायला हरकत नसते. आपलं कोणीच नाहीये ही गोष्ट रात्री विचार करताना बरोबर जाणवते आणि ते आपल्याला समजतेही. म्हणून मनातील जखमांना कारण मनातील व्यक्तीच असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या. एक गोष्ट तुम्ही भरपूर काही अनुभवली असाल, तुम्ही स्वामींकडे भरपूर काही मागले असाल. तू हसलास तर ते रडतील, तू रडलास तर ते हसतील, हे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. तू हात दिलास तर ते साथ देतील, तू तुझाच विचार केलास तर स्वार्थी म्हणतील, तू पुढे निघालास तर मागे वळतील, तू मागे राहिलास तर तुला तुडवतील. तू काय केलं असं म्हणतील, काही नाही केलं तर काय नाही केलं असं म्हणतील. म्हणून तू जगाचं काय हे काहीही म्हणतील, असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. आणि आपल्याला म्हणतायत की तू बाळा जगायचं बघ आणि तुझं बघ. कोणाचाही विचार अजिबात करू नको. कोण कसं वागतंय यापेक्षा आपण कसे वागतोय हे फार महत्त्वाचं असतं. एखाद्याला किती त्रास द्यावा ना यालाही काही प्रमाण असते. आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्यालाही मन असते, हेही समजून घेतले पाहिजे आणि त्या मनाला आपण जपले पाहिजे. संपणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर एक अनुभव जन्म घेत असतो. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल ना तर तुमच्या हुशारीचा काहीही उपयोग होत नाही, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून शब्द चावीसारखेच असतात. कधी मनाची वाट खोलतात तर कधी तोंड बंद करत असतात. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. म्हणून कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. म्हणून जसा बैल आपल्यासाठी अगदी इमानदारीने निस्वार्थपणे आपल्यासाठी काम करत असतो, तसंच आपण देवाची भक्तीही निस्वार्थपणे केली पाहिजे. आणि कोणत्याही तुम्ही लोभापोटी ते केलं नाही पाहिजे. वेळेनं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले. त्याच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही हे समजलं. चुकीच्या वाटेवर वेगानं चालण्यापेक्षा योग्य वाटेवर हळूहळू चालणं कधीही उत्तम असतं आणि कधीही सोयीस्कर आणि चांगलं असतं. बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही. कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. असंही आपल्याला आयुष्यात जगावं लागतं. स्वतःच्या मनगटात सामर्थ्य असलं की हाताच्या रेषात भविष्य पाहण्याची गरज आपल्याला कधी पडणारही नाही आणि कधी पडतही नाही. आयुष्य कधी कधी तराजूसारखं होऊन जातं. कधी कर्तव्य भारी तर कधी इच्छा भारी असते. हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते. कसे आहे विचारले तर मजेत म्हणावे लागते. जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते, हे समजून घ्यायला आपण पाहिजे. कौतुकाचे 100 शब्द आणि अनुभवाची एक ठेस समान असते, हेही समजायला हवे. म्हणून उत्तर ही प्रत्येकाकडे असतात, फक्त तत्वात बसत नाही म्हणून काहीजण शांत असतात. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं, तीच माणसं आपली असतात. बाकी फक्त जग आहे हे समजून घ्या. वहीची पुढची पानं जबाबदारीने भरायला सुरुवात झाली की स्वप्नांनी रेखाटलेली मागची पानं फाडावी लागतात. वेळ कधीच कुणाची सारखी नसते. रडावं त्यांना सुद्धा लागतं जे दुसऱ्यांना रडवतात. मग शिक्षणाने जरी निरक्षर असली तरी जगायचं कसं हे आईच शिकवत असते आणि तसे स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि त्या आईप्रमाणे आपल्याला जगत असतात आणि जपवत असतात. होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचं काळीज लागतं. जबाबदारीचं ओझं आहे. आज कष्ट नाही केले ना
तर आयुष्य नावाचा खेळ खेळला जाणार नाही. आयुष्यात तीच माणसे एकटी पडलेली दिसतात ज्याची नेहमीच खूप मनापासून नाती निभावलेली असतात. मित्रांनो, आपली वाट बघणारे आणि आपली वाट लावणारे यात फरक करत आला की मनुष्य आपोआप सावधानी बाळगतो. आता गोकुळामध्ये होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास. यशोदा देवकी ज्याची मैया, तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया. आणि श्रीकृष्ण कन्हैयाकडून आपण भरपूर काही शिकू शकतो आणि भरपूर काही आपण अनुभव या भगवंताकडून घेऊ शकतो आणि ते घेतलेच पाहिजे. तरच आपण जीवन अगदी सुखमय आणि आनंदमय होऊन जाईल. वचन देणारी लोक वचन निभावण्याचा प्रयत्न फार कमी करत असतात. गुरु विन न मिळत ज्ञान, ज्ञान विन न होई जगी सन्मान. जीवन भव सागर तराया, चला वंदू गुरुराया. आणि आपले स्वामी समर्थांना आपण वंदन केले पाहिजे आणि दररोज सकाळी केले पाहिजे. माझे नेहमी असेच हाल होतात. उत्तरे सापडले की प्रश्न बदलले जातात. पाऊस असा पडावा त्यात द्वेष अहंकार गर्व माझ बुडून जावा. हास्य ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी बदलण्याची ताकद मात्र नेहमी असते. एका विश्वासू मित्राची किंमत 10,000 नातेवाईकांना एवढी असते. म्हणून एक विश्वासू मित्र तुमच्याकडे नक्कीच हवा. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही. कारण ते अनुभवानेच आपल्याला शिकायला लागते. गरज पडेल तेव्हा या परत माणुसकी शिल्लक आहे आमच्यात आणि आपल्यात नेहमी माणुसकी शिल्लक राहायला हवी आणि आपण ठेवायलाच हवी. कारण त्यानेच देव आपल्या जवळ येत असतो आणि देव आपल्याला सर्व काही संकटात मदत करत असतो. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ती म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. मग आयुष्याच्या रंगमंचावर आधार नावाचं पात्र अधिक प्रेरणादायी ठरतं. मग तो कुणाचाही आधार असो. आता आपल्याला स्वामींचा आधार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणी कुणाचं नसतं. बघितलेलं मी पण सगळी नाती निभावून आणि कुणीच नात्यामध्ये टिकून राहत नाही. जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास आहे. कारण तो जमिनीवर नाही तर मनात उगवत असतो. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे. चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडतं. स्वतःला स्वतःची समजूत काढता आली की नको त्या गोष्टींचा त्रास मग आपल्याला होत नाही. म्हणून काय चुकलं हे शोधायला हवं. आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत बसतो. आवडलेली प्रत्येक गोष्ट भेटेलच असं नाही, पण काही गोष्टींना आठवणीतही जपून ठेवावं लागतं. शिक्षणालाही तेव्हाच महत्त्व प्राप्त होते जेव्हा माणसात माणुसकी जागृत होत असते. स्वतःचे दुःख आणि दुसऱ्यांचा आनंद या दोन्ही गोष्टीत मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन अगदी सोपं होत जातं. कोणात्याच गोष्टीचा जास्त माज करत जाऊ नका. सकाळी 5 रुपयाला मिळणारा पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोच्या भावाने विकला जातो. पुस्तक वाचून झाल्यावर माणसाचं मन वाचावं. कारण जे पुस्तकाच्या पाण्यात नसतं ते माणसाच्या मनात देखील असतं. स्वामी म्हणतात, काही वेळा आयुष्यात त्रास होणं गरजेचं असतं. तेव्हाच कळतात जवळ असलेली नाती किती खरी आणि किती खोटी असतात ते. म्हणून साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात. आयुष्य म्हणजे कधी कृष्ण होऊन कुणाला योग्य मार्ग दाखवावा तर कधी अर्जुन होऊन कृष्णाकडून योग्य मार्ग शिकावाही. त्रास देणारे परकी असले तरी मजा बघणारे आपलेच असतात. संत म्हणतात, देव शोधा पण माणसात राहणारा आणि माणसात तुम्हाला देव नक्की सापडेल. कौतुक दिवस बनवून जातो आणि टोमणे आयुष्य बनवून जातो. तात्पुरता मिळालेला आधार आणि उसनं मिळालेलं प्रेम याचं आयुष्य फार कमी असतं हे लक्षात ठेवा. जर झाडांनी वायफाय दिलं असतं तर प्रत्येकानं किमान एक झाड तरी लावलं असतं. म्हणून झाडाकडून आपण नक्कीच ऑक्सिजन घेत असतो तर आपण झाडे नक्कीच लावली पाहिजे आणि झाडाचे आपण धन्यवाद केले पाहिजे. मी केलं पासून ते मी फक्त निमित्त आहे पर्यंतचा प्रवास तुमच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत असतो. श्रद्धेला भावनेची जोड असावी लागते, नाहीतर नुसते अंधश्रद्धात जन्म घेत असते. अर्थ कळता कळता संपत जाते. अशी गोष्ट आहे म्हणजे आयुष्य. वाढवा समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो. आणि पाऊस सर्वांसाठी सारखा असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. काम केल्याने पैसा मिळतो हे झालं ज्ञान आणि पैशामुळे इज्जत मिळते हा झाला अनुभव. पटत नसेल तर एखाद्या नदी पात्रात फेकून द्या. आपण सत्य आहे तरंगणारं. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी जात म्हणजे माणूस आहे. मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, कारण मला नात्यात दिखावा करून बोलणं जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही. कौतुक ऐकायची सवय झालेल्या माणसाला टीका सहनच होत नाही.
अर्थ कळता कळता संपत जाते अशी गोष्ट म्हणजे आयुष्य आहे. मित्राने खांद्यावर ठेवलेला हात नानावरचं व मनावरचं ओझं हलकं करतं आणि एकांत मग आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो हे समजून घेतला पाहिजे. कुणालाही बदलण्यात खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तरी अलिप्त का होयो, मग व्हावं तरी आपल्याला फरक पडता कामा नये, पण उपदेशक होऊ नये. जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजायला लागतं ना, तेव्हा जिंकणं गरजेचं असतं. मी स्वतः माझं उदाहरण आहे. दुसऱ्यासारखं बनण्याची इच्छा आपण ठेवत नाही, आपण स्वतःहून फक्त ग्रेट झालो पाहिजे. दगडावर दगड रचणं खूप सोपं आहे, पण मनावर दगड ठेवून जगणं खूपच अवघड आहे. कमाल करतात जळणारे महफिल स्वतःची भरतात आणि चर्चा आमची करत असतात. म्हणून अशा माणसांकडून तुम्ही कधीही लांब राहिले पाहिजे आणि अशा माणसांना आयुष्यात कधी तुम्ही जागा दिली नाही पाहिजे. स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करून बसतो. मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखाद्याचं साम्राज्य नष्ट करण्याची ताकद असते, परंतु तुम्ही त्यापासून लांब जाण्याचे निवडता. स्वभाव आणि विचार चांगले ठेवा. डिप्पी तर सगळेच छान ठेवतात. समजून घेणारा व्यक्ती आयुष्यात असला पाहिजे आणि हरवला की माणूस नको त्या ठिकाणी भावनांचे पसारे मांडून मन हलकं करू लागतो. नात्यात ओढ हवी, ओढात आण नको. म्हणून आपण प्रेमाने नाते जपले पाहिजे. म्हणून शब्दाकार आहे मित्रा. भावनेच्या बागेतून शब्दांचे फुलं उगवतो. काहींना बेकार तर काहींना कलाकार वाटतो. सर्व काही भेटतं या जगात, पण जुने मित्र आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी भेटत नाही. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावेच नक्की लागणार आहे. लोकांनी सांगितलं वेळ बदलते आणि वेळेने दाखवलं लोक बदलत असतात. अनुभव म्हणून सांगतो, आज तुम्ही ज्यांच्यासाठी हातातले काम सोडून पळत आहेत ना, उद्या ते तुमच्या वाईट वेळेत तुमच्याकडे ढोंकून सुद्धा बघणार नाहीत. हे समजून घ्या. सत्य सोडून माणसं कशावरही प्रेम करत असतात. आयुष्यात अनेक मित्र बनवणे सामान्य गोष्ट आहे, पण एकाच मित्रासोबत मैत्री टिकवणे ही एक खास गोष्ट आहे. म्हणून तुम्ही मित्र जपले पाहिजे, कारण त्यांच्या आपल्या मनातील भावना आपण त्यांच्यासोबत मांडू शकतो आणि आपण सर्व काही त्यांना सांगू शकतो. परिस्थिती बघून जाते कधीच बनवू नका, कारण बहुतेकदा नातं टिकवणारी माणसं गरीबच असतात. वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो आणि माणूस अगदी शांत होऊन जातो. काही न करण्यापेक्षा काहीतरी करून फेल होणं कधी चांगलं असतं, हे सेठ गॉर्डन यांनी म्हटलं आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य तेव्हा समजते जेव्हा आपण स्वतःला समोरील व्यक्तीच्या जागेवर ठेवून पाहतो. आपण कसं असावं हा आपला निर्णय आहे. लोकांनी ठरवायला आपण ग्रामपंचायतीचा मुद्दा नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्यांना वेळेची किंमत नसते त्यांना आपलं वेळ देणं मूर्खपणाचं ठरतं. गरज बदलली की स्वभाव माणसांचा बदलत असतो. म्हणून जे गरजेला फक्त येत असतात आणि कामापुरता तुमच्याकडे येत असतात त्यांच्यापासून तुम्ही नक्कीच लांब राहिलं पाहिजे. आपल्याकडे 4 शब्द मनापासून बोलता आले पाहिजे आणि ते आपुलकीचे बोलता आले पाहिजे. आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही. प्रयत्नांची किंमत ते करणाऱ्यालाच असते. इतरांसाठी फक्त निकाल महत्त्वाचा असतो. म्हणून जो प्रयत्न करत असतो त्यावेळी कोणीच विचारत नाही, पण निकालाच्या वेळी सर्व कोणी विचारत असतात. संघर्ष आपल्याला एकट्यालाच करावा लागतो. तुम्ही यशस्वी झाल्यावर दुनिया तुमच्या सोबत येते. आपलेच खरे, बाकी सगळे खोटे, हाच विचार माणसाला माणूस होऊ देत नाही, हेही खरे आहे. प्रेम म्हणजे काय? समजली तर भावना, पाहिले तर नाते, म्हटले तर शब्द, वाटली तर मैत्री, घेतली तर काळजी, तुटले तर नशीब, पण मिळाले तर स्वर्ग. आणि तसेच प्रेम आपण स्वामी समर्थांवर केले पाहिजे. इतरांना चालना देण्यासाठी तुम्ही आधी स्वतःला चालना देणं आवश्यक आहे. शोधता शोधता हसवणारी आणि हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. म्हणून तुम्ही समाधानी राहिले पाहिजे. जेवढे जास्त समाधान तुमच्या मनात असेल आणि तुम्ही जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी, आनंदी आणि निरोगी असाल, हे मात्र खरे आहे. सहज आठवण काढणाऱ्यापेक्षा गरज पडली की आठवण काढणारे जास्त असतात. यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्त्वाचं असतं. गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा लोकांचा स्वभाव झाला आहे. जीवनात जर शांतता हवी असेल ना, तर दुसऱ्यांची वाढ घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या.
कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं असतं असं मला वाटतं. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं. हेही खरं आहे. म्हणून गंगेत तीच पापं धुतली जातात जी चुकून झालेली असतात. योजना आखून केलेली पापे ही त्याचे भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाही. कारण कर्माची फळं हे आपल्याला नक्कीच मिळत असतात आणि ती मिळतातही. वाट पाहणारं हवं, वाट लावणारं नको. प्रेम प्रेमासारखं हवं, तुझं माझं नको आणि आपलं नको. एक मात्र खरे की माणसाचे अर्धे दुःख व्यस्त राहिल्याने संपत असते. म्हणून व्यस्त राहत चला. जगापेक्षा स्वतःसोबत चाललेले विचारांचे युद्ध जास्त त्रासदायक असतं. परिस्थिती पण एकच गुरुज आहे. कारण परिस्थिती आणि वेळ आपल्या आयुष्यात खूप काही शिकवून जाते. आपलं कोण या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी अडचण या शब्दाला जन्म नक्कीच घ्यावा लागतो. आणि अडचणीत कोण उभं राहतंय मग ती व्यक्ती आपली असते आणि ती आपली स्वतःची असते हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून जी अडचणींमध्ये आपल्यासाठी उभे राहतात त्यांना नक्की जपायला शिका. कशात तरी मग रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही. म्हणून कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तुम्ही रममान झाले पाहिजे. मग ते देवाच्या भक्तीत असो की स्वामींच्या नामस्मरणात असो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम श्री स्वामी समर्थाय नमः असं नक्कीच टाईप करा आणि पुढे हा व्हिडिओ नक्की शेअर सुद्धा करा. मित्रांनो, तुम्ही जे तुमच्या जीवनात तुम्ही स्वतःला समजता ना तेच तुम्ही असता. मानवी वर्तन कोड्यात टाकणारं असतं. ही गोष्ट नक्की एखादा विक्री प्रतिनिधी एखाद्या गिरायकाला बोला साहेब काय देऊ असं विचारतो आणि दुसऱ्या गिरायकाकडे मात्र दुर्लक्ष करतो. एखादी व्यक्ती अमुक एका माणसाची चांगलं वागते पण दुसऱ्याची मात्र तुसडेपणानं वागते. किंवा एखादा कर्मचारी एका साहेबाची प्रत्यक्ष आज्ञा तत्परतेने पाळतो पण दुसऱ्या साहेबानं सांगितलेलं काम मात्र जीवावर आल्यासारखं करतो. आपण एखाद्या माणसाचं बोलणं लक्ष देऊन ऐकतो पण दुसऱ्या माणसाचं नाही. असं का? याचा कधी विचार केलात का? मग तुमच्या आजूबाजूला पहा. काही लोकांना अबे ओ किंवा काय राव अशी वागणूक मिळते तर काहींना मात्र अगदी आदरपूर्ण अशी होय साहेब प्रकारची नीट बघा. मग काही लोकांच्या वागण्या बोलण्यातून इतरांकडून विश्वास, प्रामाणिकपणा आणि आदर मिळावा असा रुबाब वा जरब दिसते. अधिक बारकाईनं पाहिलं तर ज्यांच्या इतरांकडून सगळ्यात जास्त आदर मिळतो असे लोक सगळ्यात जास्त यशस्वीही असतात. या सगळ्यांचं कारण काय? अगदी एका शब्दात सांगायचं तर विचार पद्धती हे ते कारण. आणि विचार करण्याच्या पद्धतीमुळेच हे असं घडत असतं. आणि आपण आपल्यात जे पाहतो ते इतर लोकही आपल्यामध्ये पाहत असतात. आणि आपल्याला जशी वागणूक मिळायला हवी तशी असं आपल्या स्वतःला वाटतं तशीच ती आपल्याला मिळते. आणि स्वतःच्या खऱ्या पात्रतेचा विपरीत ज्या व्यक्तीला आपल्यात काहीतरी कमी आहे असं वाटतं तो कमीच पडतो. याचं कारण म्हणजे विचार कृतीला नियंत्रित करत असतात. आणि ज्या माणसाला आपण गौण आहोत अशी हीनत्वाची भावना असते तो वागतोही तसाच. आणि वरकरणी त्यानं कुठल्याही प्रकारचा आव आणला तरी मूळ भावना फार काळ लपून राहू शकत नाही. आपण महत्वाचे नाही असं वाटणारा माणूस महत्वाचा नसतोच. आणि दुसऱ्या बाजूला आपण या कामासाठी लायक आहोत असं वाटणारा माणूस त्या कामाला खरोखर लायक ठरतो. महत्वाचे असण्यासाठी आपण महत्वाचे आहोत असं आपल्याला वाटायला हवं आणि मनापासून वाटायला हवं. मग इतरांनाही तसंच वाटेल. तुम्ही कसा विचार करता यावरून तुमचं वर्तन ठरत असतं. तत्वतच तुम्ही कसे वागता यावरून इतर लोक तुमच्यापाशी कसे वागतात हे ठरत असतं. आणि हे यामागचं सूत्र आहे, तर्कशास्त्र आहे. तुमच्या यशस्वीतेच्या व्यक्तिगत कार्यक्रमामधल्या इतर टप्प्याप्रमाणेच इतरांचा आदर मिळवणं हा टप्पा देखील मूलतः अधिक सोपा आहे. आणि इतरांचा आदर मिळवण्यासाठी तुम्ही आदरास पात्र आहात असं आधी तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे. आणि स्वतःबद्दल तुम्हाला जेवढा अधिक आदर असेल तेवढाच आदर इतर लोकही तुम्हाला देतील. हा तत्वाची चाचणी घेऊन पहा. झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांबद्दल तुम्हाला आदर वाटतो का? अर्थातच नाही. का? कारण त्या बिचारांच्या स्वतःला स्वतःची किंमत वाटत नाही. आत्मसन्मानाच्या अभावामुळे तो स्वतःला सडवतो. आपण जे काही करत असतो त्यामधून आपला आत्मसन्मान डोकावत असतो. आता आपला आत्मसन्मान वाढवण्याच्या आणि त्यायोगे इतरांकडूनही अधिक आदर मिळवण्याच्या काही विशिष्ट मार्गावर लक्ष देऊया. महत्वाचे दिसणाऱ्या आणि त्यांना आपलं महत्वाचे आहोत असं वाटायला असा विचार करायला मदत मिळते. नियम: तुमचं व्यक्तिमत्व बोलकं असतं हे लक्षात ठेवा. ते तुमच्याबद्दल चांगलंच बोलेल याची काळजी घ्या. तुम्हाला ज्या प्रकारची व्यक्ती व्हावंसं वाटत असेल तसेच तुम्ही दिसत असता याची खात्री करून घेऊनच घराबाहेर पडा. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मेन्स अँड बॉईज वेअर या मुले व पुरुषांचे कपडे बनवणाऱ्या निर्मात्यांच्या
संस्थेच्या जाहिरातीचं घोषवाक्य म्हणजे माझ्या मते छापील जाहिरातींमधील आत्तापर्यंतचं सर्वात प्रामाणिक विधान आहे. योग्य कपडे परिधान नक्कीच तुम्ही केले पाहिजे आणि करा. तसं न करणं तुम्हाला परवडणार नाही. हे घोषवाक्य प्रत्येक ऑफिस, सार्वजनिक स्वच्छतागृह, शयनगृह आणि शाळा कॉलेजमध्ये फ्रेम करून लावण्यासारखं आहे. या संस्थेच्या एका जाहिरातीत एक पोलीस म्हणतो, एकदा वाईट मार्गाला लागलेला मुलगा सहसा त्याच्या अवतारावरूनच ओळखू येतो. मग एखाद्याबद्दल त्याच्या दिसण्यावरून मत बनवणं ही गोष्ट योग्य नाही, पण ती खरी आहे. लोक आजकाल तरुणांच्या वेशावरूनच त्यांच्याबद्दल मतं बनवतात आणि एकदा का त्यांनी असं मत बनवलं की मग त्या मुलाबद्दल किंवा मुलाबद्दलचं त्यांचं मत आणि त्यांची मनोभूमिका बदलणं खूप अवघड असतं. मग तुमच्या मुलाकडे बघा, त्यांच्याकडे त्यांचे शिक्षक, तुमचे शेजारी पाजारी यांच्या नजरेतून पहा. तो कसा दिसतो, कोणते कपडे घालतो, त्यावरून त्यांच्याबद्दल त्यांचं वाईट मत तर होत नाही ना. मग तो कुठेही जात असताना चांगला दिसतो, चांगले कपडे घालतो की नाही याची काळजी तुम्ही घेता का? ही जाहिरात अर्थातच मूलतः मुलांबद्दल आहे आणि पण ती प्रौढांनाही लागू पडते. जाहिरातीतल्या त्यांच्याकडे या शब्दांना तुम्ही सुरू होणाऱ्या वाक्यात त्यांच्याऐवजी तुमच्या आणि त्याच्याऐवजी तुमचे, शिक्षक ऐवजी वरिष्ठ आणि शेजारी पाजारी ऐवजी सरकारी हे असे शब्द बदल करून काय होतं ते पहा. तुमच्याकडे तुमचे वरिष्ठ, तुमचे सहकारी यांच्या नजरेतून पहा. नीट नेटकं राहण्यासाठी फार पैसे खर्च करावे लागत नाही. या घोषवाक्याचा शब्दशः अर्थ घ्या आणि योग्य कपडे परिधान करा. त्याचा तुम्हाला नेहमीच फायदा होईल असा अर्थ लावा. लक्षात ठेवा, महत्वाची दिसा, कारण त्यांना आपण महत्वाचे आहोत असं वाटायला, असा विचार करायला मदत मिळते. तुमचा जोश, तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कपड्यांचा साधन म्हणून उपयोग करा आणि अंतिम परीक्षेसाठी ऐनवेळी करण्याची तयारी. या बाबतीत आमचे मानसशास्त्राचे एक वयस्कर प्राध्यापक म्हणायचे, या महत्वाच्या परीक्षेसाठी उत्तम कपडे घाला. कपड्यांना इस्त्री करा, बुटांना पॉलिश करा, एडदार दिसा. त्यामुळे चमकदारपणे विचार करण्यात तुम्हाला मदत होईल. आणि प्राध्यापक महाशयांना मानसशास्त्र नक्कीच कळतं होतं आणि या बाबतीत चूक होऊ देऊ नका. तुमचं शारीरिक बाह्य रूप तुमच्या मानसिक अंतरंगावर परिणाम करत असतं. मग तुमच्या आंतरिक भावना आणि विचार यावर तुमच्या बाह्य स्वरूपाचा प्रभाव पडत असतो. लहान मुलांना त्यांच्या आवडत्या व्यक्ती व व्यक्तिरेखेप्रमाणे वेशभूषा करायला खूप आवडत असतं आणि माझा मुलगा डेव्ही याचा असा एक किस्सा माझ्या कायम स्मरणात राहील. एके दिवशी त्याला काउबॉय सारखी हॅटच घालायची होती आणि मग तशी हॅट त्याच्याकडे नव्हती. दुसरी एखादी हॅट घालण्यासाठी मी त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण तो काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, पण बाबा, काउबॉय सारखी हॅट नसेल तर मला मी काउबॉय आहे असं वाटणं शक्य नाही. मी शेवटी त्याला हवी तशी हॅट आणून दिली आणि मग ती घालून तो खरोखर काउबॉय झाला. आणि मला या प्रसंगाची वारंवार आठवण होण्याचं कारण म्हणजे आपल्या वेशभूषेचा आपल्या विचारांवर कसा प्रभाव पडतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि सैनिक जेव्हा गणवेशात असतो तेव्हा तो सैनिकासारखाच विचार करतो आणि सैनिकाच्याच भावना त्याच्या मनात निर्माण होतात. मग सैन्यात नोकरी केलेल्या कुणालाही विचारा, तो तुम्हाला हेच सांगेल की पार्टीला साजेसा वेशभूषेमुळे पार्टीला जायचा उत्साह वाढतो. याच पद्धतीनं अधिकाऱ्यांसारखा वेश परिधान केला तर आपण अधिकारी असल्याची भावना वाढते. मी मोठा यशस्वी विक्री प्रतिनिधी दिसन नसेल तर मला तसं वाटणारही नाही आणि मग मी मोठे व्यवहार कसे करू शकेन, असं एक विक्री प्रतिनिधी मला सांगत होता. तुमचं रूप तुमच्यासाठी संवाद करत असतंच, पण ते इतरांशी सुद्धा बोलत असतं. इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे त्यावरून ठरत असतं आणि माणसाच्या बुद्धीकडे पाहावं, रूपाकडे नाही. हे तत्व म्हणून ऐकायला छान वाटतं, पण यात फसू नका. तुमच्या दिसण्यावरून लोक तुमचं मूल्यमापन करत असतातच. तुमच्या मूल्यमापनाचा लोकांकडे असलेला पहिला मापदंड तोच असतो आणि पहिले शूट ही जी प्रतिमा बनते ती तयार लगेच होत असली तरी राहते मात्र दीर्घकाळ. एकदा का दुकानात एका पाऊंडला 15 सेट अशा भावानं सीडलेस द्राक्ष ठेवलेली होती आणि दुसऱ्या टेबलवर तशीच दिसणारी पण पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवलेली द्राक्ष होती आणि त्यांचा भाव हा 35 सेंट. 2 पाऊंड. या दोन्ही द्राक्षांमध्ये काय फरक हो? मी तिथल्या माणसाला विचारलं. फरक पिशवीचा आहे. पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये ठेवलेली द्राक्ष छान दिसतात आणि नुसत्याच मांडलेल्या द्राक्षांपेक्षा ती दुपटीनं विकली जातात. त्यांचं उत्तर दिलं. आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल बोलत असाल, स्वतःची विक्री करत असाल, तेव्हा द्राक्षांचं हे उदाहरण ध्यानात ठेवा. योग्य वेष्टन असेल तर ही विक्री होण्याची शक्यता वाढेल आणि तीही चांगल्या किमतीत. यातला मुद्दा असा की तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे लोकांसमोर ठेवलं तर लोक तुम्हाला अधिक प्रमाणात स्वीकारायला तयार होतील. गृहांमध्ये, तुमच्या बस अथवा रेल्वेमध्ये, गर्दीच्या इतर ठिकाणी नीट पहा. जास्त आदर आणि सौजन्य कुणाला दिलं जातं? लोक समोरच्या व्यक्तीकडे एक नजर टाकतात,
पटकन आणि सहसा न कळत त्या व्यक्तीचं मूल्यमापन करतात आणि मग त्याप्रमाणे वागणूक त्या व्यक्तीला देतात. आपण काही लोकांकडे पाहून काय यार या प्रकारच्या मनोभूमिकेतून प्रतिसाद देतो, तर काही लोकांना होय साहेब भावनेनं होय. माणसांचं रूप नक्कीच बोलकं असतं. उत्तम वेशातल्या माणसाचं रूप चांगलंच गोष्टी बोलतं. हा माणूस दखल घेण्याजोगा आहे आणि बुद्धिमान, प्रगतशील आणि भरोशाचा आहे. हा आदर, कौतुक आणि विश्वासास पात्र आहे. हा स्वभाव स्वतःचा आदर करतो आणि आपण पण याचा आदर नक्कीच करायला हवा, असं जणू काही त्यांची वेशभूषा आपल्याला सांगत असते. गबाळ्या वेशातल्या माणसाचं रूप नकारात्मक गोष्टी बोलत असतं आणि ते म्हणतं या माणसाचं फार काही चांगलं चाललेलं नाही. हा निष्काळजी आहे आणि अकार्यक्षम आहे आणि याला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. हा सर्वसाधारण माणूस आहे. त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल. याला कुणीही टोलवू शकतं. माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जेव्हा तुमच्या दिसण्याला महत्त्व द्या यावर मी जोर देतो, तेव्हा एक प्रश्न मला हटकून विचारला जातो. असे लेखक म्हणतात, ठीक आहे, दिसणं महत्त्वाचं आहे हे मान्य, पण माझ्यात योग्य भावना निर्माण करणारे आणि लोकांना माझ्याबद्दल आदर वाटायला लावणारे कपडे वापरणं माझ्या खिशाला परवडलं तर पाहिजे ना. हा प्रश्न बऱ्याच लोकांना कोड्यात टाकत असतो. मला या प्रश्नानं खूप दिवस छळलं, पण याचं एक उत्तर सोपं अगदी आहे. दुप्पट पैसे मोजावे लागले तरी चालेल, पण हवं तसं मोजके कपडे घ्या आणि ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा की तिची अंमलबजावणी करा. तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही कपड्यांसाठी ती लागू करा. दिसण्याच्या दृष्टीनं दर्जा महत्वाचा, संख्या नाही. हे तत्व पाळलं तर मग तुमचा स्वतःचा आणि इतर लोकांचा तुमच्याबद्दल आदर खूपच वाढलेला तुम्हाला आढळेल. आणि जास्त पैसे देऊन संख्येनं कमी कपडे घेतलेत तरी तुमचं नुकसान होत नाही असं तुमच्या लक्षात येईल. कारण मग दर्जा चांगला असल्यामुळे तुमचे कपडे जास्त दिवस चालतील आणि जोपर्यंत ते वापराल तोपर्यंत त्याचा हा दर्जा टिकून राहील. चांगले कपडे सहसा अद्ययावत फॅशनचे असतात, त्यामुळे आपण जुन्या पद्धतीचे कपडे वापरतो असं तुम्हाला वाटणार नाही. कपड्यांच्या दुकानदाराकडून तुम्हाला चांगला सल्ला मिळेल. उंची कपड्यांचे दुकानदार गिराईकाला त्याला जास्त शोभून दिसणारे कपडे घेण्यास सुचवत असतात. स्वस्त कपड्यांचे दुकानदार त्या मानाने जास्त रस दाखवत नाहीत आणि तुमचं रूप तुमच्याशी संवाद करत असतं, पण ते इतरांशी सुद्धा बोलतं असतं. आणि लक्षात ठेवा, या माणसांजवळ आत्मसन्मान आहे. हा महत्वाचा माणूस आहे. त्याच्याशी तशाच पद्धतीनं वागा, असं तुमचं रूप बदलेल आणि बोलेल. याची खात्री करून घ्या. आणि लोकांच्या दृष्टीनं तुम्ही चांगलं दिसायला हवंच आहे, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःसाठी तुम्ही चांगलं दिसणं आवश्यक आहे. तुम्ही जे आहात असं तुम्हाला वाटत असतं तसेच तुम्ही असता आणि तुमचं दृश्य स्वरूप तुम्हाला कमीपणाची भावना देत असेल तर मग तुम्ही कमीच असता. त्यामुळे तुम्हाला खुजेपणा जाणवत असेल तर मग तुम्ही खुजेच असता. म्हणून शक्य तेवढं चांगलं दिसा, म्हणजे मग तुमचे आचार व विचारही चांगले होतील. तुमचं काम महत्वाचं आहे असा विचार करा. कामाबद्दलच्या मनोभूमिकेसंबंधी 3 गवंड्याची एक कथा नेहमी सांगितली जाते. ती कथा खूपच चांगली असल्यानं पुन्हा एकदा ऐकूया. तू काय करतोयस या प्रश्नाचं उत्तर या 3 गवंड्यांनी अगदी वेगवेगळे दिले होते. पहिला म्हणाला, मी विटा रचतोय. दुसरा म्हणाला, मी तासाला अमुक पैसे देणारं काम करतोय. आणि तिसरा म्हणाला की मी जगातील सर्वोत्तम इमारत बांधतोय. या 3 गवंड्यांचं पुढच्या आयुष्यात काय झालं हे काही या कथेत सांगितलेलं नाही. पण तुम्हाला काय वाटतं, काय झालं असेल त्यांचं पुढे? शक्यता अशी आहे की पहिली दोघं आयुष्यभर गवंड्याचंच काम करत राहिली असली पाहिजेत. त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दलचा आदर भावनेचा अभाव आहे आणि अधिक मोठं यश मिळवणाऱ्या दिशेनं त्यांना गती देणारं असं काही त्यांच्याजवळ नव्हतंच. पण त्या गवंड्यानं स्वतःला जगातील सर्वोत्तम इमारत बांधत असलेला पाहिलं. तो एक मामूली गवंडी राहिला नसावा, ते तुम्ही पैजेवर सांगू शकाल. पुढे चालून तो कदाचित मुकादम, कंत्राटदार किंवा वास्तू विशारदही बनला असेल. तो पुढेही गेला आणि वरच्या पायरीवरही का? कारण आपण जसा विचार करू गोष्टी तशाच घडत जातात आणि आपल्या कामातून स्वयंविकास साधण्याकडे नेणारे विचार त्या तिसऱ्या गवंड्याकडे होते. आणि माणसाचे त्याच्या कामाबद्दलचे विचार त्यांच्या स्वतःबद्दल अधिक आणि मोठ्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या त्यांच्या क्षमतेबद्दल खूप काही सांगून जातात. मनुष्यबळ पुरवणारी संस्था चालवणारा माझा एक मित्र नुकतंच एकदा मला सांगत होता, आमच्या ग्राहक कंपन्यांसाठी उमेदवाराची चाचणी घेताना तो उमेदवार त्याच्या सध्याच्या कामाबद्दल कसा विचार करतो हे आम्ही नेहमीच पाहतो. सध्याच्या कामाच्या ठिकाणी एखादी गोष्ट कमी जास्त असली तरी आपलं काम महत्वाचं आहे असं ज्या उमेदवाराला वाटत असतं त्याच्याबद्दल आमचं मत अनुकूल बनतं. आणि याला एक कारण आहे, या माणसाला सध्याचं काम महत्वाचं वाटतं, त्याला पुढचं कामही महत्वाचं वाटण्याची शक्यता जास्त आहे. कामासंबंधी आदर आणि प्रत्यक्ष कामातली कामगिरी
यांच्यात खूप जवळचा संबंध आल्याचं आम्हाला आढळून आलेलं आहे. मग तुमचं बाह्य रूप ज्याप्रमाणे तुमचे वरिष्ठ, सहकारी आणि कनिष्ठांना किंबहुना तुम्ही ज्या कुणाशी संपर्कात येत असता त्या सर्वांनाच तुमच्याबद्दल काहीतरी सांगता असतं. आणि अगदी तसंच तुमच्या कामाबद्दलचे विचारही या लोकांशी बोलत असतात. तर विविध उपकरणं बनवणाऱ्या कारखान्यात मनुष्यबळ विभागाचा संचालक म्हणून काम करणाऱ्या एका मित्राशी काही महिन्यांपूर्वी मी बोलत होतो. माणसं कशी घडवावी या संबंधी आमची चर्चा चालू होती. तो वापरत असलेलं मनुष्यबळ परीक्षण पद्धत आणि त्यातून त्याला काय शिकायला मिळालं हे तो मला समजावून सांगत होता. मग आमच्यामध्ये निर्मिती विभाग सोडून इतर विभागांमध्ये एकंदर 800 लोक काम करतात. आमच्या मनुष्यबळ परीक्षण पद्धतीनुसार माझा सहाय्यक आणि मी आतल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची 6 महिन्यातून एकदा मुलाखत घेत असतो. आणि या मुलाखतींचा उद्देश अगदी साधा आहे. कर्मचाऱ्याला त्याच्या कामात आम्ही काय मदत करू शकतो हे आम्हाला जाणून घ्यायचं असतं. आमच्याकडे काम करणारा प्रत्येक माणूस आमच्या दृष्टीनं महत्वाचा आहे, अन्यथा त्याला आम्ही कामावर ठेवलंच नसतं. आणि म्हणूनच आम्ही जे काही करतो ते महत्वाचं आहे. आणि या मुलाखतींमध्ये थेट असा कुठलाच प्रश्न आम्ही कर्मचाऱ्यांना विचारत नाही. त्याऐवजी त्याला जे काही बोलावंसं वाटतं ते त्यांना मोकळेपणाने बोलावं असाच आमचा प्रयत्न असतो. त्याच्या प्रामाणिक भावना जाणून घेण्यात आम्हाला रस असतो आणि कामासंबंधीच्या विविध बाबींबद्दल त्याच्या मनोभूमिका कशा आहेत याचा मूल्यमापन तक्ता या मुलाखतीनंतर आम्ही तयार करतो. आता हे पहा, मला काय समजलं ते त्यांना पुढे सांगायला सुरुवात केली. त्यांच्या कामाबद्दल त्यांना काय वाटतं यानुसार कर्मचाऱ्यांचे अ आणि ब असे 2 गट आहेत. ब गटातील लोक मुख्यतः सुरक्षितरित्या कंपन्यांचे सेवानिवृत्ती विषयक धोरण, आजारपणाच्या रंजाविषयीचे धोरण, विशेष रजा, विमा योजनेत आम्ही काय सुधारणा करतो आहोत आणि मागच्या वर्षअखेर मार्च महिन्यात प्रमाणेच याही वर्षी जादा काम करावे लागणार आहे का इत्यादी गोष्टींबद्दल बोलणारे आहेत. आणि कामातील काही न पटणाऱ्या गोष्टी, आपल्याला सहकाऱ्यांच्या न आवडणाऱ्या गोष्टी आणि असंच आणखी काही बाबी याबद्दलही ते खूप काही सांगत असतात. या 800 निर्मिती विभाग व्यतिरिक्त लोकांपैकी सुमारे 80% लोक ब गटात मोडतात. आणि हे सगळे लोक त्यांच्या कामाकडे करावीच लागणारी गोष्ट अशा मनोभूमिकेतून बघणारे आहेत. आणि याउलट अ गटातील लोकांच्या त्यांच्या कामाकडे बघण्याचा चष्मा वेगळा आहे आणि असतो. त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी असते आणि जलद प्रगती करण्यासाठी त्यांनी काय करायला हवं याबद्दल निश्चित सूचना व सल्ले त्यांना हवे असतात. आणि प्रगती करू शकण्यासाठी योग्य संधीशिवाय दुसऱ्या कशाचीही अपेक्षा त्यांना आमच्याकडून नसते. आणि व्यवसाय वृद्धीसाठी ते विविध सूचना मांडत असतात. आणि या मुलाखती अ गटातील लोकांना सकारात्मक वाटतात, तर ब गटातील लोकांना आमची ही मनुष्यबळ परीक्षण पद्धत म्हणजे आम्हाला हवं ते त्यांच्याकडून बदलून घेण्याची एक कृती वाटते. आणि हे काम लवकरात लवकर उरकण्याकडे त्यांचा कल असतोच, हे जाणून घ्या. मग आमच्या या पद्धतीत कर्मचाऱ्यांची मानसिकता आणि कामाच्या दृष्टीनं त्यांचा होणारा परिणाम तपासण्याचा मार्ग अंतर्भूत आहे. आणि लोकांना बढत्या पगारवाढ आणि विशेष सवलती देण्याविषयीच्या शिफारसी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नजीकच्या वरिष्ठांमार्फत माझ्याकडे पोहोचतात. आणि मी असं पाहिलं आहे की अशी शिफारस हमखास अ गटातल्या माणसाबद्दलच केली जाते आणि समस्या फक्त ब गटातूनच येते. याला अपवाद जवळजवळ नाहीच. माझ्या कामाबद्दल फक्त ब गटातूनच येते याला अपवाद जवळजवळ मग सगळ्यात मोठे आव्हान आहे. आणि ते लोकांना ब गटातून अ गटात जाण्यामध्ये सहाय्यभूत कसं व्हावं हे, पण ते काम सोपं मात्र नाही. कारण एखाद्या माणसाला त्याच्या कामाचं महत्त्व वाटायला लागून त्यानं त्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला सुरुवात करेपर्यंत त्याला मदत करणं ही अशक्यच असतं. तुम्ही जे आहात असं तुम्हाला वाटत असतं तसेच तुम्ही असता. आणि मग तुमची विचारशक्ती तुम्हाला कुठल्याही दिशेनं कशी नेते याचा हा एक सबळ पुरावाच आहे. आपण दुबळे आहोत, आपल्यामध्येच ती कुवतच नाही आणि आपल्याला यश मिळणार नाही. आपण दुय्यम दर्जाचे आहोत असा विचार करत राहिलात तर मग सर्वसामान्यच तुमच्या नशिबी येईल. आणि पण त्याऐवजी मी महत्वाचा आहे, यश मिळवण्यासाठी लागणारं सर्व काही माझ्यात आहे आणि माझी कामगिरी उच्च आहे, माझं काम महत्वाचं आहे असा विचार केलात तर तुम्ही यशाकडे वाटचाल कराल. आणि तुम्हाला हवं ते मिळवण्याचा गमक तुमच्या स्वतःबद्दल सकारात्मक विचार करण्यात दडलेला आहे. आणि तुमची वर्तणूक हा या एकमेव आधारावर लोक तुमच्याबद्दल मतं बनवत असतात. आणि तुमच्या वर्तनावर नियंत्रण असतं ते तुमच्या विचारांचं. तुम्ही जे आहात असं तुम्हाला वाटत असतं तसेच तुम्ही असता. आणि क्षणभर तुमच्या वरिष्ठांच्या जागी स्वतःला कल्पा आणि बढती व पगार वाढती करता तुम्हाला खालीलपैकी कुणाची शिफारस कराल ते ठरवा. साहेब, कार्यालयात हजर नसतील तेव्हा मासिक वाचत वेळ घालवणारी सेक्रेटरी की ते परत आल्यावर त्यांना ज्याची मदत होईल अशी बारीक सारीक कामं करून टाकण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करणारी सेक्रेटरी. या नोकऱ्या काय 56 मिळतील, त्यांना माझं काम आवडत नसेल तर मी नोकरी सोडून देईन असं म्हणणारा कर्मचारी
की आपल्याला कार्यपद्धतीवरची टीका विधायक समजून अधिक चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा कर्मचारी. आता गिराईकाला मला जे सांगितलंय गेलंय तेच मी करतोय, आता बाहेर येऊन तुम्हाला काही हवं आहे का ते बघायला त्यांनी मला सांगितलंय असं सांगणारा विक्री प्रतिनिधी, की श्री अमुक साहेब आम्हाला काही हवं असल्यास मला सांगा असं त्यांच्याशी बोलणारा विक्री प्रतिनिधी. तुम्हाला खरं सांगतो, मला माझं काम फारसं आवडत नाही. ती वरची वरिष्ठ मंडळी म्हणजे माझ्या डोक्याला नुसता ताप आहे. अर्धा वेळा तर हे काय बोलतात तेच मला समजत नाही. आणि असं आपल्याला हातात खालच्या कामगाराशी बोलणारा त्याचा मुकादम, की कुठल्याही कामात काही ना काही वाईट असतातच. आणि पण तुला खात्रीनं सांगू शकतो, ते वरच्या ऑफिसमध्ये बसलेले लोक खरोखरच चांगले आहेत. ते आपल्यासाठी योग्य तेच करतील असं बोलणारा एखादा निरीक्षक. काही लोक आयुष्यभर एका पदावर का राहतात याचं कारण अगदी सरळ आहे. केवळ त्यांची विचार पद्धतीच त्यांना तिथं जखडून ठेवते. जाहिराती क्षेत्रातल्या एका अधिकाऱ्याशी मी एकदा बोलत होतो. त्यांच्या संस्थेत येणाऱ्या नव्या आणि अनुभवी लोकांना नव्या ठिकाणी रुळवण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या एका अनौपचारिक प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती त्यांना मला दिली. आणि आमच्या संस्थेनं नव्या रुजू होणाऱ्या तरुणांना सुरुवातीला टपाल कर्मचारी म्हणून काम देण्याचं आमचं धोरण आहे. आणि तरुण सहसा पदवीधर असतात आणि ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये पत्र पोहोचवण्याच्या कामासाठी ते पदवीधर असण्याची गरज नाही हे अर्थातच आम्हाला माहिती आहे. आणि संस्थेच्या कारभारात कराव्या लागणाऱ्या विविध कामांची शक्य तेवढी माहिती त्यांना मिळावी हा आमचा त्यामागचा हेतू असतो. त्यांना एकदा सगळ्या गोष्टी माहीत झाल्या की मग विशिष्ट कामं आम्ही त्यांना देतो. आता काही वेळा आम्ही त्यांना हे काम का देत असतो हो हे नीट समजावून सांगितल्यावर देखील काही जणांना ते हलकं आणि बिनमहत्वाचं वाटतं. असं घडलं की आपली निवड चुकली हे आमच्या लक्षात येतं. आणि टपाल पोहोचवण्याचं काम ही महत्वाच्या कामगिरी सांभाळणाऱ्या मार्गातील एक आवश्यक आणि व्यावहारिक पायरी आहे हे कळण्या एवढी दूरदृष्टी ज्या व्यक्तीजवळ नाही त्या व्यक्तीला आमच्या संस्थेत काहीच भविष्य नाही. अमक्या पातळीवर हा माणूस कसं काम करेल या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी वरिष्ठ अधिकारी मंडळी दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळवत असतात. आणि तो प्रश्न म्हणजे तो आता जिथं आहे तिथं तो कसं काम करतोय. ही गोष्ट ध्यानात ठेवा. खाली एक साधा सरळ आणि सुयोग्य तर्क मांडलेला आहे. पुढे जाण्या अगोदर तो किमान 5 वेळा वाचा आणि मग पुढे जा. जो माणूस आपलं काम महत्वाचं आहे असा विचार करतो त्याला त्याचं काम अधिक चांगल्या पद्धतीनं कसं करावं या संबंधी मानसिक संदेश मिळतात. आणि अधिक चांगल्या पद्धतीचं काम म्हणजे अधिक बढत्या, अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा आणि अधिक समाधान त्याला मिळत असतं. म्हणून लहान मुलं आपल्या आई वडिलांकडून मनोभूमिका, सवयी, भीती आणि आपली आवड निवड कशी पटकन उचलतात हे आपण पाहतो. आणि त्यांच्या आई वडील या पालकांच्या विचारांचं जिथं जागतं प्रतिबिंब मुलांच्या अन्नाबाबतच्या आवडी, त्यांच्या लकबी आणि त्यांची धार्मिक व राजकीय मतं किंवा वागण्याच्या कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्याला दिसत असतं. याचं कारण म्हणजे मुलं अनुकरणातून शिकत असतात हेच आहे. आणि प्रौढ व्यक्तींच्या बाबतीतही तसंच घडत असतं. लोक आयुष्यभर कुणाचा ना कुणाचं अनुसरण करत असतात. त्यामध्ये मुख्य असतात ते त्यांचे नेते आणि वरिष्ठ मंडळी. आणि लोकांचा आचार व विचारांवर या मंडळींचा खूप प्रभाव असतो. तुम्ही गोष्ट अगदी सहज पडताळून पहा आणि तुमचा एखादा मित्र आणि ज्या माणसाच्या हाताखाली जो काम करत असेल त्याचा अभ्यास करा आणि त्यांच्या विचार व वर्तणुकीमधली साम्य बघा. बोलीभाषा आणि शब्दांची निवड, सिगारेट ओढण्याची खास पद्धत, मग चेहऱ्यावरचे काही हावभाव, काही विशिष्ट लकबी आणि कपड्यांची निवड. त्या बाबींमध्ये तुमचा मित्र त्यांच्या वरिष्ठ व एखाद्या सहकार्याचं अनुकरण करत असलेला तुम्हाला कधीच दिसेल. आणि अशा अर्थातच अजून अनेक गोष्टी आहेत. मग त्या सर्वच इथं मांडणं शक्य नाही. आणि अनुकरणाचं सामर्थ्य बघण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे कर्मचारी आणि बॉस यांच्या मनोभूमिकाचं निरीक्षण करणं. हा बॉस जेव्हा उदास असेल, तानाखाली असेल किंवा चित्राक्रांत असेल तेव्हा त्याच्या अनुसयांसोबत मध्ये त्यांच्या या भावनांचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं असतं. त्याचप्रमाणे बॉस जर आनंदात असेल तर त्याचे कर्मचारीही आनंदित असतात. आपण आपल्या कामाबद्दल कसा विचार करतो यावर आपले कनिष्ठ कर्मचारी त्यांच्या कामाबद्दल कसा विचार करतात हे ठरतं. आणि यातली महत्वाची गोष्ट, कामाबद्दलच्या आपल्या मनोभूमिकेचं थेट प्रतिबिंब आपल्या कर्मचाऱ्यांच्या मनोभूमिकेमध्ये पडत असतं. यामध्ये आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्यातले चांगले तसेच कमकुवत दुवे देखील आपल्या कनिष्ठांच्या वर्तणुकीमध्ये दिसून येत असतात. आणि लहान मुलांच्या मानसिकतेत त्यांच्या आईवडिलांच्या मानसिकतेचं प्रतिबिंब दिसावं तसंही हेही असतं. आणि उत्साह या यशस्वी लोकांच्या एका स्वभाव वैशिष्ट्याचा विचार करा. तुम्ही गिराईक म्हणून दुकानात गेल्यावर तुम्हाला दुकानातल्या एखादा उत्साही विक्री प्रतिनिधी त्यांच्याकडच्या वस्तूंबाबत तुमचं आकर्षण वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे पाहिलं का? किंवा एखाद्या वक्त्याच्या भाषणाच्या वेळी श्रोते कसे उत्साही, जागरूक असतात आणि भाषण कान देऊन ऐकत असतात हे पाहिलं का? मग तुमच्यामध्ये उत्साह असला
तरी तो तुमच्या अवतीभोवती सगळ्यांमध्येही दिसतो. पण हा उत्साह कसा आणायचा याची पहिली पायरी अगदी सोपी आहे. आणि उत्साही विचार तुमच्यामध्ये आशावाद आणि प्रगतशील विचारांची आशा आणा. आणि इतर किती छान गोष्ट आहे, मी यात 100% सहभागी होणार अशा प्रकारच्या विचारांचं तेज निर्माण करा. आणि तुम्ही जसे विचार करता तसे तुम्ही उत्साह आणि उत्साही विचार कराल तर तुम्हाला उत्साह वाटायला लागेल. आणि तुम्हाला उच्च दर्जाचं काम करून हवं असेल तर मग त्या कामाबद्दल उत्साह दर्शवा आणि तुमचा उत्साह इतरांमध्येही उतरेल. आणि मग तुम्हाला हवं तसं उच्च दर्जाचं काम तुम्हाला करून मिळेल. पण याच्या विरुद्ध खर्चाला दिलेले पैसे, समान खरेदी व इतर लहान मोठ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही तुमच्या कंपनीची फसवणूक करत असाल तर मग तुमच्या हाताखालचे लोक काय करतील असं तुम्हाला वाटतं? ऑफिसला विचारा, उशीर येऊन लवकर जाण्याची सवय स्वतःला जोडून घेतलीत तर त्या लोकांची प्रतिक्रिया काय असेल? मग आपल्याला हाताखालच्या लोकांनी त्यांच्या कामाबद्दल योग्य विचार करावा. यासाठी आपण आपल्या कामासंबंधी योग्य विचार करण्यामध्ये आपला आणखी एक फायदा आहे. आपल्या हाताखालचे लोक हे लोक काय दर्जाचं आणि किती काम करतात यावरून आपले वरिष्ठ आपलं मूल्यमापन करत असतात. एक विचार करा, तुम्ही कुणाला वरच्या पदावर बढती द्याल? ज्या शाखा विक्री व्यवस्थापकाच्या हाताखालचे विक्री प्रतिनिधी उत्तम काम करतात त्याला, की ज्याच्या हाताखालचे विक्री प्रतिनिधी साधारण काम करतात त्याला? किंवा ज्या उत्पादन निरीक्षणाचं खातं ठरवून दिलेलं उत्पादन उद्दिष्ट पूर्ण करतं त्याला निर्मिती विभागात व व्यवस्थापक म्हणून बढती देण्याची शिफारस कराल, की ज्याच्या खात्याचं उत्पादन त्यापेक्षा कमी आहे त्याला? इतर लोकांनी तुमच्यासाठी अधिक काम करण्यासाठी खालील 2 सूचना पाळून बघा. तुमच्या कामाबद्दल नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा, जेणेकरून तुमची कनिष्ठ मंडळी योग्य विचार करू लागतील. रोज काम सुरू करताना माझी प्रत्येक गोष्ट अनुकरणीय आहे का? माझ्या सवयी माझ्या हाताखालच्या लोकांनी उच्चारलेल्या पाहायला मला आवडतील अशा आहेत का? असं स्वतःला विचारा. दिवसातून अनेक वेळा स्वतःशी उत्साहवर्धक काहीतरी बोला. एका वाहन विक्री प्रतिनिधीनं स्वतःचा उत्साह वाढवण्याचं एक तंत्र विकसित केलं होतं. मला ते चांगलं वाटलं, त्यामुळे ते खाली देत आहेत. माझ्या रोजच्या कामाचा एक मोठा भाग म्हणजे संभाव्य गिरायकांशी टेलिफोनवर बसून आणि बोलून गाड्या बघण्यासाठी त्यांच्याबरोबर वेळ ठरवणं. रोज माझे सुमारे 2 तास या कामात खर्च होतात. 3 वर्षापूर्वी वाहन विकण्याचं काम मी सुरू केलं तेव्हा ती माझी सगळ्यात मोठी समस्या होती. मी लाजाळू आणि भित्रा होतो आणि फोनवरच्या माझ्या आवाजातही ते जाणवतं आणि मला कळायचं. आणि मी ज्यांना फोन करायचो ते लोक मला गाड्यांच्या बघायच्या नाहीत असं मला स्वच्छ आणि लगेच सांगून मोकळे होत असत आणि फोन ठेवून देत. त्या काळात आमचे व्यवस्थापक दर सोमवारी आमची बैठक घ्यायचे. या बैठका खूप प्रेरणादायी असायच्या आणि त्यानंतर मला खूप छान वाटायचं. तुम्हाला खोटं वाटेल पण सोमवारी मी एरवीपेक्षा अधिक प्रात्यक्षिक व ठरवण्यात यशस्वी होत असे. पण सोमवारचा हा उत्साह मंगळवार किंवा आठवड्याच्या इतर वारी नसायचा. मग मला एक कल्पना सुचली, आमचे व्यवस्थापक जर माझा उत्साह वाढू शकतात तर मी स्वतःचे काम हे नक्कीच करू नये. मग फोनवर लोकांशी बोलण्याआधी मी स्वतःला उभारी का आणू नये? त्या दिवशी मी याचा प्रयोग करून पाहायचं ठरवलं. कुणालाही न सांगता मी बाहेर पार्किंगमध्ये रिकाम्या गाडीत जाऊन बसलो आणि काही मिनिटं स्वतःशी बोललो. आणि मी स्वतःला सांगितलं की मी एक चांगला वाहन विक्रेता आहे आणि मी सर्वोत्तम विक्रेता होणार आहे. मी चांगल्याच गाड्या विकतो आणि माझे व्यवहारही फायदेशीर असतात. आणि मी ज्यांना फोन करतो त्यांनी गाडी घ्यायची आहे आणि मी त्यांना ती विकणारच आहे हे निश्चित आहे. म्हणून लगेच त्यात फरक दिसला आणि लगेच त्या विक्रेत्याचे भरपूर काही गाड्या ह्या विकल्या गेल्या. मग तुमच्या बोलण्यावरूनच तुम्ही काय ठरवत असता आणि तुम्ही काय होत असता हे ठरत असतं, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही भरपूर काही गोष्टी या सोडून देता आणि तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या तुम्हाला समजत नाही. म्हणून तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो आहे की तुम्ही फक्त एक गोष्ट अशी करा की तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे की मी गोष्ट करू शकतो. आणि तुम्ही मनापासून जर म्हटले की माझ्याकडून ही गोष्ट होणार आहे आणि समोरचा माझा ऐकणार आहे आणि ही गोष्ट साध्य झालेली आहे असं तुम्ही मनापासून जर म्हणलात तर ती गोष्ट घडतेच आणि ती होऊनच राहते हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या विचारांची पातळी वाढवा. महत्त्वाच्या व्यक्ती ज्याप्रमाणे विचार करतात त्याप्रमाणे विचार करायला लागा. तुमच्या विचारांची पातळी वाढण्यानं तुमच्या आचाराची पातळी वाढते आणि मग त्यातून यश नक्कीच प्राप्त होत असतं. मग तुमची विचाराची पातळी वाढली की मग समोरच्याचीही तशी भावना होत असते. कारण हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जसा विचार कराल तसं तुम्ही होत जाता आणि जसा तुम्ही कार्यक्षमता दाखवाल आणि तुम्ही जसं वागाल तसं तुमच्याकडे सुद्धा येत असतं. म्हणून महत्त्वाच्या व्यक्ती ज्याप्रमाणे विचार करतात त्याप्रमाणे विचार करण्यास शिकून स्वतःला क्षमतेला पुरेपूर न्याय देण्याचा एक सोपा मार्ग आता मग तुम्ही आत्मसात केला पाहिजे. आणि मग तसा मार्ग तुम्ही अवलंबून तुम्ही भरपूर काही चांगले सकारात्मक विचार करून सकारात्मक मार्गाने पुढे जाऊ शकता. आणि सकारात्मक मार्गाने पुढे गेल्याने तुम्हाला याचे रिझल्ट पण सकारात्मकच मिळतील आणि सकारात्मक गोष्टी तुमच्या जवळ येत राहतील.
मग एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही जेवढे जास्त सकारात्मक विचार करता तेवढे जास्त सकारात्मक लोक तुमच्या जवळ येत असतात आणि सकारात्मक गोष्टी तुमच्या बरोबर घडत असतात. मग तुम्ही यापुढे विचार करताना मी चांगला आहे, मी खूप पैसे कमवत आहे, माझ्याकडे सर्व काही आहे आणि माझ्याकडे जशी माणसं पाहिजे तशी माणसं आहेत, असा विचार तुम्ही केला पाहिजे. हा सकारात्मक विचारच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. आणि तुम्ही जर चुकीचा विचार करत असाल की माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे चांगली माणसं नाहीत, माझ्याकडून हे काम होत नाही, ते काम होत नाही, तर तुमच्याकडे नेहमीच निगेटिव्ह विचार आहेत म्हणून तुमच्याकडे चुकीचे माणसं येतील आणि चुकीचे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी येत राहतील आणि तुमच्याकडे पैसाही येणार नाही. म्हणून तुम्ही जो विचार करता तसे तुम्ही बनत जाता. मग तुम्ही चांगला विचार कराल किंवा तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल तर तुमच्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी येत जातील, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जेव्हा स्वामी समर्थांचा विचार करता आणि त्यांचं नामस्मरण करता तेव्हा तुम्हाला स्वामी चमत्कार दाखवतात. ही गोष्ट कशामुळे होते की या निसर्गाचा नियम आहे. तुम्ही ज्या गोष्टी आत्मसात करता आणि जवळ घेता त्याच गोष्टी तुम्हाला दिसू लागतात आणि सर्वत्र तुम्हाला स्वामी समर्थ दिसू लागतील. म्हणून त्यांचं नामस्मरण नक्कीच करा आणि त्यांच्यावर विश्वास नक्कीच ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.